नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. एक गुड न्यूज जगासाठी. इराण वर्सेस इस्रायल अमेरिका यांच्यातलं जे युद्ध आहे ते किमान अटी शर्तींवर का होईना पण 2 आठवडे बंद होणार आहे आणि त्यामुळं निश्चितच जगातल्या प्रत्येक देशाला हायसं वाटलंय. आता हा जो कंडिशनल आर्मिस्टिस किंवा ज्याला आपण सीजफायर म्हणूयात, यामुळं नेमका भारतावर काय परिणाम होणार आहे, गॅस पुरवठा असेल किंवा तेल इंधन असेल, याचा फायदा भारताला निश्चितच होईल का? दुसरी गोष्ट, हा युद्धविराम आहे त्यामुळे भविष्यात पुन्हा हे युद्ध सुरू होईल का? आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे पाकिस्तान म्हणतंय, टिमकी वाजवतंय की आमच्यामुळे युद्ध थांबलं, आम्ही मध्यस्थी केली म्हणून युद्ध थांबलं, खरं पडद्यामागं काय घडलं, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या आजच्या मुलाखतीमध्ये. आणि माझ्यासोबत आहेत अनंतराव पवार महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख श्रीकांतजी देशमुख. अर्थात आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण याआधी देखील 2 मुलाखतींमध्ये त्यांचं या विषयावरचं प्राबल्य पाहिलं होतं. त्यांनी स्पष्टपणे मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होतात की एकतर लॉकडाऊन लागणार नाही, लागलं नाही. दुसरी गोष्ट, 15 दिवसांपर्यंत हे युद्ध थांबू शकतं, 12व्या दिवशीच हे युद्धविराम का होईना पण त्याला मिळालेला आहे. मला श्रीकांतजी पहिला प्रश्न, चर्चेसाठी आपण पुढे गेलेलो आहोत. आता मला आज प्रश्न विचारायचा आहे की पहिल्यांदा पाकिस्तानची टिमकी वाजवते की आम्ही मध्यस्थी केली म्हणून, पण तिकडे इराण असं म्हणतंय की आम्ही ऐकलं ते चीनचं, कारण की चीननी देखील यामध्ये हस्तक्षेप केला आणि मग या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो. खरं तर आता चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, या दोघांच्या भूमिकेचं आपण ह्या चर्चेनंतर, इस्लामाबादच्या चर्चेनंतर कोण सक्सेसफुल ठरलं याच्याकडे पाहू. पण आज तुर्त तरी हे युद्ध विराम होत आहे किंवा या युद्धाची एक्सटेन्शन म्हणून त्याला आपण युद्धाला थोडंसं आपण पुढे घेऊन जातोय, शस्त्रसंधीच्या अनुषंगाने का होईना हे थांबतंय, हे जगासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. जेव्हा जेव्हा या युद्धाचा इतिहास लिहिला जाईल किंवा याच्या संदर्भात चर्चा होईल तेव्हा तेव्हा या बैठकीचा किंवा या चर्चेचा खूप महत्त्वाचा विषय असेल तो नक्की कुठल्या राष्ट्राने मध्यस्थी केली. बरोबर. याचं खरं यश जे आहे ते या इस्लामाबादच्या टेबल चर्चेच्या नंतर जेव्हा ते घडेल की नेमकं पुढे काय होणार आहे ते खरं चर्चेला. नक्कीच ते आता अगदीच 10 एप्रिलला होणारच आहे. त्यात इस्लामाबादला दोघांची शिष्टमंडळ त्या ठिकाणी इराण असेल अमेरिका असेल ती जाणार आहे. प्रश्न असा उरतो की मुळातच जी काही होर्मुझची सामुद्रधुनी होती तिला कोंडीत पकडलं होतं, त्यामुळे सगळा तेल इंधन याचा जो काही पुरवठ्याची साखळी ज्याला आपण म्हणतो चेन, त्याच्यावर परिणाम झाला होता. भारतात देखील आपल्याला काही प्रमाणात गॅस तुटवडा जाणवला, तेल इंधन साठा त्याचा देखील तुटवडा जाणवला. पण इराण नेहमी भारत आमचा मित्र आहे असं म्हणत आपली मात्र जहाजं सोडत राहिला. प्रश्न मला तुम्हाला आणखी एका संदर्भात विचारायचा आहे की भले अमेरिकेनं अगदी 1 दिवसापूर्वीचीच घोषणा होती ट्रम्प यांची, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते नाहीतर एक संपूर्ण संस्कृती आता नष्ट होईल म्हणून, आणि मग असं काय घडलं की 1 तास उरला होता, मंगळवारी सायंकाळचे 8 वाजायचे बाकी होते आणि 7 वाजताच कंडिशनल सीजफायर म्हणून जाहीर झालं. मिस्टर ट्रम्प यांची जर आपण गेल्या 8-10 दिवसामधली जर एकूण बॉडी लँग्वेज स्टेटमेंट असतील किंवा प्रेस कॉन्फरन्स असेल, हे जर आपण पाहिलं तर आपल्याला काही गोष्टी जाणवत होत्या. पहिली गोष्ट प्रमुख अशी आहे की तिथल्या स्थानिक निवडणुका अमेरिकेमध्ये झालेल्या आहेत आणि तिथे ट्रम्प सरकारला खूप मोठा सेटबॅक बसलेला आहे. दुसऱ्या दिवशीच अगदी 2-3 दिवसाच्या अंतरावरती तिथे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकन नागरिक ट्रम्प पॉलिसीच्या विरोधामध्ये हे रस्त्यावरती उतरलेले आपण पाहिले. नो किंग म्हणून आंदोलन, नो किंग म्हणजे कुठल्याही प्रकारची राजेशाही आम्ही डिक्टेटरशिप आम्ही सहन करणार नाही, आम्हाला निवडून दिलेला प्रतिनिधी आहे. त्याचा परिणाम आहे का? नाही, आता बघा ना, हा आपण पॉइंट जर जोडत गेलो आपण तर कुठेतरी ट्रम्प यांना अमेरिकेतूनच या सगळ्या पॉलिसीला विरोध होतो की काय. इव्हन अमेरिकन सिनेटमध्ये हे प्रश्न विचारले गेले की ट्रम्पला की हे कशासाठी तुम्ही युद्ध सुरू केलेलं आहे. या प्रश्नांची उत्तरं देताना ट्रम्प यांना मम होत होतं. मुळातच ट्रम्प कसं सरकार सत्तेवरती आले हा चर्चेचा विषय आपण एकदम म्हटलं होतं की हा वेगळा विषय आहे. हे जर पॉलिसीज बघितल्या आणि ट्रम्प ज्या उद्दिष्टाने जे पॉईंट ठेवून इराणला बोलत होते, टार्गेट करत होते, तेव्हा असं लक्षात येत होतं की अलीकडच्या काळात इराक आणि इराण जवळ यायला लागलेले आहेत. म्हणजे पॉलिसी बघा की एक काळ इराकच्या विरोधामध्ये उभं करण्याची जी धोरणं होती ही अमेरिकेची होती, कुठेतरी पंथाच्या आधारावरती हे उभं करायचं आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये जे ग्रह युद्ध सुरू झालेलं आहे याला तोंड द्यायचं आहे.
आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिकेच्या या सगळ्या धोरणांचं कोणीही समर्थन करत नव्हतं. म्हणजे एखाद्या शाळेवरती म्हणजे निष्पाप मुलांवरती हल्ला करायचा आणि मुलं मारून टाकायची हे कुठल्याही राष्ट्राला सहज मान्य होत नव्हतं. तसंच अमेरिकन नागरिकांना हे सुद्धा मान्य होत नव्हतं. याचा परिणाम म्हणजे असा आहे की ट्रम्प अलीकडच्या काळामधले जे स्टेटमेंट होते ते लोकांना आणि इंटरनॅशनल पातळीवरती अनेक देशांना गुमराव करायचं, म्हणजे काहीतरी स्टेटमेंट करायचं. पण लोक स्टँड परफेक्ट आहेत, पुढचा स्टँड हा परफेक्ट आहे. म्हणजे इराणचा स्टँड त्यांनी आतापर्यंत सोडलेला नव्हता किंवा ते सोडलेलं नाही. म्हणून कुठेतरी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं स्टेटमेंट माघार घेतलं असं म्हणते. आता हे जे आहे एक पाऊल मागे घेतलं का पुढे घेतलेलं आहे. आज या क्षणाला वर करणी तर असं दिसतं आपल्याला की अमेरिका कुठेतरी बॅकफूटवरती आहे. पण खरे जो निष्कर्ष आहे तो या टेबल चर्चेनंतर येणार आहे. अच्छा, म्हणजे आज तरी या क्षणाला आपण वर करणी अनेक मीडियामध्ये किंवा इकडे तिकडे आपण पाहतो, पण याला बेस नाही आहे. म्हणजे आज काही राजकीय नेत्यांचे सुद्धा स्टेटमेंट मी पाहिले, तेव्हा त्याला म्हणजे ऐतिहासिक किंवा जो भारताच्या एकूण फॉरेन पॉलिसीचा जर अभ्यास केला तर तसं बेस नसलेले स्टेटमेंट आहेत ते. म्हणजे बऱ्याच बेसलेस स्टेटमेंट आहेत. त्याचं कारण असं आहे की त्या राष्ट्राबद्दल किंवा कुठल्याही धोरणांच्या पॉलिसीबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा इतिहास आपल्याला माहिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बरोबर. आता आणखी एक महत्त्वाचा असा मुद्दा की होर्मुझची सामुद्रधुनी अर्थातच कोंडी झाली होती, जगाची कोंडी झाली होती. अमेरिका तर मध्ये हेच ट्रम्पचं स्टेटमेंट बघा, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं त्याच पद्धतीनं की आम्हाला काय होर्मुझची गरज नाही, ज्यांना गरज आहे त्यांनी तिथं लक्ष घालावं वगैरे. नंतर दुसरं स्टेटमेंट आता अख्खी संस्कृती आम्ही नष्ट करू वगैरे. आणि आता लगेच तिसरं की आता आम्ही 2 आठवड्यांसाठी कंडिशनल सीजफायर. मुळात ट्रम्प गोंधळात आहे असं तुम्हाला वाटतं? अगदी नक्कीच. ट्रम्प हे अलीकडच्या काळामध्ये प्रचंड गोंधळलेले आहेत. त्याला मी पहिलं कारण सांगितलंय की सुद्धा अमेरिकेतूनच या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार काही सहकार्य किंवा फार काही सकारात्मक बाबी ह्या अमेरिकेच्या सोबत बोलल्या जाताना आपल्याला दिसत नाही आहेत. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये ट्रम्प हे पूर्णपणे गोंधळलेले आहेत. आणि त्यांना पॉलिसी म्हणून एक धोरणात्मक निर्णय म्हणून घेत असताना त्यांना आत्ता या क्षणाला हे थांबणं गरजेचं वाटतं. नक्कीच. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागजी यांचं एक स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले होते की जर इराणवर होणारे हल्ले थांबवले गेले तर ते युद्धविरामाला सहमती दर्शवतील आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित मार्गासाठी तेव्हाच उपलब्ध होईल. याचा अर्थ अमेरिकेनं आमच्यावर होणारे पूर्णपणे हल्ले थांबवले गेले पाहिजेत. ही अट अमेरिकेला पण मान्य झाली किंवा अमेरिकेला मान्य करावी लागली तर आणि तरच आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी खुली करू असं इराणनं म्हटलं. पण केवळ ही एकच अट घेऊन हे चाललेलं नाहीये. एकूण 10 अटी अमेरिकेवर इराणनं लादल्या गेलेल्या आहेत आणि अमेरिकेनं त्याला एक सशर्त मान्यता दिलेली आहे असं आपण म्हणूयात. अर्थात त्याच्यावरून टेबल चर्चा म्हणूया. मान्यता म्हणता येणार नाही. त्यांनी आता या क्षणी आपण या मुद्द्यावर चर्चेला सामोरं जाऊ. म्हणजे तो ते मान्य केलंय असं म्हणतात. असं नाहीये. त्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू, मग ते ठरवू की पुढे काय करायचं. आता याच्यामुळं खरं म्हणजे क्रूड तेल याची जी काही प्रति बॅलर आपण जी किंमत म्हणतो तसं पाहिलं तर आत्ता या घडीला जी काही किंमत आहे ती $94.80 इतकी आहे. पण युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजे जेव्हा युद्धजन्य परिस्थितीच नव्हती तेव्हा ते $70 होतं. म्हणजे जवळपास $20.80 हा फटका जो आता प्रत्येक देशाला सोसावा लागतोय तो निश्चितच या युद्धामुळे आहे. अगदी बरोबर. युद्धाचे परिणाम हे आता जाणवतात, म्हणजे काही दिवस तरी जाणवणार आहेत जोपर्यंत ही साखळी व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत. आणि याच्या पुढची गोष्ट अशी होणार आहे की आज आखाती राष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी त्यांचं कोलॅप्स झालेलं आहे इथं युद्ध लढल्या गेल्यामुळं. आणि मग उद्या त्या राष्ट्रांना उभं राहायचं असेल तर त्यांचा मेजर जो सोर्स आहे आखाती राष्ट्रातला आहे टेक्नॉलॉजी आणि ऑइल, क्रूड ऑइल. ह्या बाबतीत त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं ते मार्केटमध्ये त्याचं व्हॅल्यू वाढवणं किंवा म्हणजे एकाच दिवशी अचानक हे सगळं होईल का? नाही, टप्प्याटप्प्याने ते करणार आहेत. मग त्यांना त्यांची इकॉनॉमी असेल, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सस्टेन करण्यासाठी त्यांना काम करावंच लागणार किंवा ते करतीलच. आणि भविष्यात त्याच्या किमती वाढू शकतात असं आपण म्हणू शकतो. पुरवठा मोठ्या प्रमाणात होईल आणि मग अगदीच एकदम टॉप लेवलवरती त्या किमती वाढतील का? तर तसं होणार नाही. तर टप्प्याटप्प्याने त्यांची इकॉनॉमी सस्टेन करण्यासाठी ते मार्केट हे आपल्या एकूणच GDP असेल किंवा त्या देशाची अर्थव्यवस्था असेल ती कशी स्ट्रॉंग करता येईल ह्या दृष्टिकोनातून ते पुढे जातील असं मला वाटतं. बरं. आता ज्या 10 अटी टाकलेल्या आहेत किंवा ज्या 10 अटींवर ज्याला आपण म्हणतो की टेबल चर्चा होणार आहे त्या अटींवर मला तुमची मतं जाणून घ्यायची, जेणेकरून प्रत्येकालाच हा प्रश्न पडलाय की इराणनं घातलेल्या एवढ्या अटी अमेरिका मान्य करणार का? त्याच्यावर अमेरिका काय उत्तर देऊ शकते किंवा काय स्टँड घेऊ शकतं? तर एक राजकीय विश्लेषक म्हणून किंवा परराष्ट्र धोरण नीतीचे अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल? उदाहरणार्थ त्या 10 अटी काय आहेत यावर आपण चर्चा करूयात. पहिलं, अमेरिका इराणवर कोणताही लष्करी हल्ला करणार नाही.
तूर्त तरी असं दिसत नाही, पण फ्युचरमध्ये आपण त्याच्याबद्दल अमेरिका त्या स्टँडवर राहील असं मला वाटत नाही. कारण अमेरिकेचा एकूण जर आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला डिप्लोमॅटिक किंवा आपण त्याला संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत, तर अमेरिकाला कोणीही गृहीत धरू शकत नाही. म्हणजे परवा म्हणजे काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने पाकिस्तानवरती शंका निर्माण केलेली होती की पाकिस्ताननी ही सगळी लष्करी माहिती जी आहे ही इराणला पोहोचवत आहे. आणि मग त्याच्यावरती त्यांच्या संसदेमध्ये प्रचंड चर्चा झाली की अमेरिका पाकिस्तान अशा पद्धतीने कसं काय करू शकतं. मग लगेचच अमेरिकेने ती पॉलिसी चेंज केली पाकिस्तानबद्दल, आणि आज तुम्ही पाहताय ते लगेच कुठेतरी मध्यस्थ आहे म्हणून. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही अमेरिकेला प्रेडिक्ट करू शकत नाही, गृहीत धरू शकत नाही, आणि अमेरिकेची पॉलिसी आज आहे ती उद्या राहील असं नाही. हा मागचा इतिहास त्यांचा एकूण आपल्याला दिसतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचं पूर्ण नियंत्रण कायम राहील. मी खरं तर म्हणजे भारतीय दृष्टिकोनातून किंवा एक तटस्थ राष्ट्र म्हणून जर याकडे पाहतो तर ते असायला पाहिजे. कारण होर्मुझ हे पूर्णपणे इराणच्या ताब्यातला आहे. त्याचा ऐतिहासिक भौगोलिक आपण जेव्हा जॉग्राफिकली होर्मुझची परिस्थिती जेव्हा पाहतो तर ते इराणकडे असणं किंवा इराणनं त्याच्यावरती हक्क सांगणं हे नैसर्गिक हक्क आहे त्यांचा. इराणला स्वतंत्र अणुप्रकल्पांसाठी युरेनियम संवर्धन करण्याची अधिकृत मान्यता मिळेल. मला वाटतं की यामध्ये तडजोड कोणीही करणार नाही. कुठल्याही राष्ट्र न्यूक्लिअरच्या बाबतीत सक्षम व्हावं आणि एखाद्या राष्ट्राकडे प्रचंड अण्वस्त्र असावेत किंवा अणुचाचण्या त्यांनी करावेत यासाठी कुठलंही राष्ट्र त्यांना समर्थन देईल. कळीचा मुद्दा या युद्धातला हाच होता ना, अमेरिकेने याच गोष्टीवर या युद्धातले 2 टप्पे होते. म्हणजे सुरुवातीला त्यांचं बॅकग्राऊंड अगदी हजारो वर्षापासून ते हे इस्रायल आणि इराण हा संघर्ष आहेच. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जूपंथीपासून, नंतर दुसऱ्या टप्प्यावरती न्यूक्लिअर पुढे त्यांनी केलेला आहे. खरं तर त्याच्या मागचा अजेंडा आहे की ऑइल प्रोडक्शन करणाऱ्या कंट्रीचं कुठल्याही प्रकारे सेंट्रलाइज होऊ नये त्यांच्या बाबतीत. आता तिसऱ्या टप्प्यावरती आपण जेव्हा ह्या सगळ्या मागे दोन्ही गोष्टीकडे तिसऱ्या टप्प्यावरून पाहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते आपल्याला की युरेनियमचा साठा कुठलाही राष्ट्र करून देण्यास मान्यता देईल असं मला वाटत नाही. बरं, अमेरिकेचा म्हणजे जी काही अट यांनी जे आता अटी ह्या सगळ्या इराणनं अमेरिकेच्या तडजोडी करता किंवा जी काही चर्चा होणार त्यासाठी घातलेल्या आहेत, त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अमेरिकेनं इराणवर लादलेले सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध तात्काळ हटवले जातील. आता ही जी चर्चा आहे खरं तर ह्या प्रश्नाला आपल्याला 2 दिवसानंतर खरं त्याचं उत्तर येईल. त्याचं कारण असं आहे की अमेरिका हा मुळात कॅपिटलिस्ट आयडिओलॉजीचा आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. आणि तूर्त तरी ह्या सगळ्याच्या सगळ्या अटी मान्य न करणाऱ्यापैकी ही एक अट असू शकते, किंवा याला हे पुढच्या टप्प्यामध्ये एक्सटेन्शन म्हणून त्या स्तुर्त नेव आणखी एखादा 2 महिन्यानंतर 5 महिन्यानंतर आपण हे मान्य करू असं अमेरिका सांगू शकते इथे. अच्छा, इराणशी व्यापार करणाऱ्या इतर देशांवर लादले जाणारे सर्व दुय्यम निर्बंधही रद्द केले जातील. ही आर्थिक निर्बंधाच्या बाबतीत आपण चर्चा ही मला वाटतं की 10 तारखेनंतर हे क्लिअर होईल जगाच्या पुढे की अमेरिकेच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. आपण वरकरणी युद्ध जरी थांबलं असं म्हणत असलो तरी या युद्धाचा बेस हा आर्थिक कारण आहे. म्हणजे या ज्या आर्थिक बाबतीच्या संदर्भात इराणने अमेरिकेसमोर ज्या काही अटी ठेवलेल्या आहेत याचं क्लेरिफिकेशन 10 तारखेनंतर आणि पुढचा टप्पा 2 आठवड्यानंतर जगाच्या पुढे येऊ शकतो. तोपर्यंत कुणीही गृहीत धरू शकत नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हणजे UNSC इराण विरुद्ध मंजूर केलेले सर्व जुने प्रस्ताव रद्द केले जातील. हे सगळेच म्हणजे त्यांच्या अनेक जर पॉलिसी बघितल्या सुरक्षा परिषदेच्या संदर्भातल्या युनायटेड नेशनमध्ये तर या सगळ्या ज्या पॉलिसी आहेत हे मला वाटत नाही की ते मान्य करतील. काही अटी आणि शर्ती ठेवणारच ते कायम. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या म्हणजे IAEA नियामक मंडळानं इराण विरुद्ध दिलेले सर्व आदेश मागे घेतले जातील. हा, हे तूर्त होऊ शकतं कारण आता ही परिस्थिती त्यांना शांत करायची. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने त्यांना पुढे जायचं नाही आहे. काही दिवसासाठी हे सगळे ही जी अट आहे ही मान्य केली जाऊ शकते. युद्धाच्या तणावामुळे आणि निर्बंधांमुळे इराणचे जे आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई दिली जाईल असं विचारलं. आता हा प्रश्न फार गुळगुळीत आहे. म्हणजे पहिल्यांदा हे नुकसान किती झालं हे कोण ठरवणार, त्याचे पॅरामीटर्स काय आहेत हे कोणी ठरवणार, कोणामुळं झालं हे कोण ठरवणार, बरं ते इस्रायलनी केलेले अटॅक आहेत का अमेरिकेने केलेले आहेत ह्याचे पॅरामीटर्स कोण ठरवणार. हे जेव्हा पिक्चर क्लिअर होईल तेव्हा तुम्ही निर्बंध जेव्हा त्याचे नुकसान भरपाई द्यायचं ठरवता तर आपण अनेकदा पाहत असतो की अशा परिस्थितीमध्ये अटी वेगवेगळे नियम आणि हे ते लावून मग त्याच्या पदरात किती पाडतील. इराणने पण इस्रायलवर अटॅक केलेला आहेच ना, आणि तिथं पण नुकसान भरपाईचा विषय येतोच. अगदी बरोबर आहे. आता आपण हे जे पाहतोय म्हणजे 10 अटी जर पाहिल्या ह्या सगळ्या आयडियल अटी आहेत. बरोबर. म्हणजे इराणच्या दृष्टिकोनातून जगाच्या दृष्टिकोनातून
पण ॲक्च्युअल काय होणार आहे तिथे, म्हणजे आदर्शवादी सगळे नियम अटी आणि सगळ्यांना वाटते अरे वा असंच व्हायला पाहिजे, पण जेव्हा ती टेबल चर्चा होईल आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा 2 आठवडे पूर्ण होतील तेव्हा याचे फॅक्ट्स जगाच्या समोर यायला. अगदी. आणि शेवटची अट आहे, अमेरिकेनं मध्य पूर्वेतील आपल्या तळांवरून सैन्य मागं घ्यावं. केवळ इराणच नाही तर हिजबुल्ला आणि इराणशी संबंधित इतर गटांविरुद्धची लष्करी कारवाई अमेरिकेनं आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी थांबवावी. आता हे बघा, तुमचा शेवटचा शब्द आहे तो मित्र राष्ट्र. आता मित्र राष्ट्र म्हटल्यानंतर तिथं येतो इस्रायल, आणि हे म्हणतात की आखाती राष्ट्रातले सगळे त्यांची तळ किंवा लष्करी कारवाया थांबवाव्यात. मुळात इस्रायल ह्या गोष्टीला अमेरिकेशी समर्थ होईल का किंवा त्याच्याशी समर्थन देईल का? कारण इस्रायल जर तिथं शांत राहत असेल किंवा इराणच्या विरोधात कारवाया करणार नाही असं सांगत असेल तर हे कुठेतरी होईल. पण आजच ही जरी घोषणा झालेली असली तरी इस्रायलनी लेबनॉनवरती हल्ले केलेले आहेत. आणि इस्रायलचं म्हणणं असं आहे की लेबनॉन ह्या करारामध्ये किंवा कुठेच दिसत नाही, फक्त इराणचा उल्लेख आहे. लेबनॉन आणि हिजबुल्ला याचा कुठेही उल्लेख दिसत नाही. तर आम्ही आमच्या कारवाया अशाच चालू ठेवू. म्हणजे आखाती राष्ट्रामध्ये अस्थिरता ठेवण्यासाठी म्हणून अमेरिकेला इस्रायल हवाच आहे. आणि ह्या अटी हे जेव्हा करत असतात किंवा ही जी अटॅक करणार नाही किंवा हल्ले करणार नाहीत हे जेव्हा अमेरिका इराण म्हणत आहे अमेरिकेकडे, तेव्हा इस्रायल हे कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीशी समर्थन असणार नाही. दुसरी गोष्ट फार महत्त्वाची याच्यामध्ये की इराण प्रॉक्सीवर थांबवणार आहे का? म्हणजे इराणकडे हिजबुल्ला आहे, हमास आहेत, या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत याच्याद्वारे ज्या कारवाई केल्या जातात म्हणजे त्या राष्ट्रपुरस्कृत नाही आहेत, पण त्याला सगळं हे जे आहे आर्थिक संसाधनं असतील, टेक्नॉलॉजी असेल, ही सगळी पुरवते कोणतं? इराण पुरवते. म्हणजे प्रतिप्रश्न आमचा इराणला असा असेल की तुम्ही या सगळ्या प्रॉक्सीवर थांबवणार आहात का? जर प्रॉक्सीवर थांबलं तर कुठेतरी ही शांतता निर्माण होईल. जर ते थांबत नसेल तर इस्रायल या अटी मान्य करणार नाही. नक्कीच. आणि आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या युद्धविरामामुळं शेअर बाजारात पण उसळी आल्याचं पाहायला मिळते, सोन्या चांदीचे भाव वधारलेले पाहायला मिळतात. भारतावर नेमका याचा काय परिणाम होऊ शकतो या युद्धविरामाचा? आपण पूर्वी एकदा चर्चा करताना असं म्हटलं होतं की युद्ध हे छोट्या राष्ट्रांना परवडणारी गोष्ट नाही आहे, किंवा ज्याची आता डेव्हलपमेंट आहेत किंवा विकसनशील राष्ट्र आहेत या राष्ट्रांना हे परवडणार नाही. त्याच्यामुळे यांच्या अर्थव्यवस्था थांबलेल्या आहेत. म्हणजे याचा इम्पॅक्ट आपण पाहिलंय. म्हणजे आज पाहतो की 1,00,000 कोटी इतकी निर्यात थांबली, आणि हे थांबत असताना आपले सगळे एक्सपोर्ट थांबलेला आहे, निर्यात थांबलेली आहे. आणि ही जी निर्यात थांबलेली आहे याचा सेटबॅक हा प्रत्येक घटकापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मग ते तेवढ्यापुरते थांबतं का? नाही तर ते शेअर मार्केटशी जोडलेले. हे सगळ्या गोष्टी इंटरकनेक्ट आहे. आणि गुंतवणूकदार कधी गुंतवणूक करेल? जेव्हा जागतिक परिस्थिती स्थिर असेल तेव्हा. आज आपण परिस्थिती पाहिली, आज सकाळी त्यांनी घोषणा केली की अशा पद्धतीने आम्ही युद्ध थांबवतोय, लगेच शेअर मार्केट कुठेतरी सुरळीत होते. आपण आज म्हणजे सोन्याचे दर पाहिले तर कुठेतरी सस्टेन होताना दिसतात. पण या वारमध्ये म्हणजे इस्रायल इराणच्या ह्या 40 दिवसामध्ये आपण एक वेगळा ट्रेंड पाहिला. वेगळा ट्रेंड असा पाहिला की जेव्हा जेव्हा शेअर मार्केट उसळते किंवा व्यवस्थित चालतं तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात, आणि सोन्याचे भाव वाढले तेव्हा शेअर मार्केट पडलेलं असतं. पण या परिस्थितीमध्ये आज या युद्धाच्या सगळ्या कालखंडामध्ये ही परिस्थिती तुम्हाला कुठेतरी कोणीच कशावर विश्वास ठेवावा अशी राहिलेली नाही. कारण सोन्याचे भाव प्रचंड खाली येत होते, शेअर मार्केटसुद्धा प्रचंड ढसाळलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये कुठलाही गुंतवणूकदार, आता हे जे आकडे जे पाहतोय आपण हे सगळे गुंतवणूकदार आहेत. सामान्य माणसं याच्याशी काही डायरेक्ट संबंध नाही. म्हणजे सोनं किती खरेदी करणार आहे? तुम्ही 25 तोळे सोनं खरेदी करू शकता का? तुम्ही शेअर मार्केटमध्ये आज 500 कोटी रुपये टाकू शकता का? नाही. हे टाकणारी जी कम्युनिटी आहे ही कम्युनिटी ही इंटरनॅशनल मार्केटशी सगळी जोडलेली आहे. ही परिस्थिती स्थिर होणं हे शेअर मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. इव्हन प्रत्येक नागरिकांसाठी आपण मागे चर्चा करत असताना ही प्रत्येकाच्या घरापर्यंत उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलेला प्रश्न आहे. ही युद्ध थांबल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित होतील, सुरळीत होतील, आणि याचा पुढचा टप्पा असेल या 2 आठवड्यानंतर. नक्कीच. तर अगदी एक शेवटचाच प्रश्न आणि जो महत्त्वाचा, युद्धविराम आहे म्हणजे सीज फायर झाले असं आपण म्हणूया, तोही कंडिशनल आहे. हे युद्ध समाप्ती होणार का पुन्हा एकदा चर्चा फिसकटणार आणि जैसे थे परिस्थिती? हे बघा की याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आखाती राष्ट्रांमध्ये काय होईल. युद्ध जगाच्या दृष्टिकोनातून आज किती राष्ट्र याच्यात सफर होतात? तर छोटे राष्ट्र सफर होतात. बाकी म्हणजे भारतासारख्या देशामध्ये आज तरी एवढा तुमच्यावरती लॉकडाऊन हा शब्द आपण मागावर होता, ती परिस्थिती आलेली नाही आहे किंवा येत नाही. पण जेव्हा या परिस्थितीकडे आपण या दृष्टिकोनातून पाहतो की आखाती राष्ट्र थांबतील का, तर आखाती राष्ट्र हे धगधगतेच असतील. म्हणजे सध्या तरी, कारण जोपर्यंत अमेरिका तिथून पूर्णपणे एक्झिट होत नाही, ह्या सगळ्या 6 राष्ट्रामध्ये आखाती राष्ट्रांमध्ये अमेरिकेने जी लष्करी तळ उभी केलेली आहेत ही जोपर्यंत तिथून स्पष्टपणे बाहेर पडणार नाहीत. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये त्यांनी लष्करी सत्ता आतापर्यंत ठेवलेली होती, अफगाणिस्तान ताब्यात घेतलं, आणि जेव्हा ती तिथून पूर्णपणे
आणि ते का गेले ह्याचं पण तुम्हाला कारण माहिती आहे की ते त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हतं. म्हणजे अफगाणिस्तानमध्ये एवढं लष्कर ठेवणं त्याच पद्धतीनं जर तिथून सगळे लष्करी तळ लष्करी जे काही त्यांची टेक्नॉलॉजी आहे तो जोपर्यंत अमेरिका तिथून एक्झिट करणार नाही तोपर्यंत हा संघर्ष तिथे चालूच राहणार आहे. तो छुपा असेल म्हणजे आपण शॅडो वॉर म्हणू आपण या पद्धतीनं तो चालू राहणार आहे. दुसरी गोष्ट जगाचा जर विचार केला तर जगासाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे की हे युद्ध थांबलं पाहिजे तेव्हाच हे जग सगळं सुरळीत चालू राहू शकतं. नक्कीच. एकंदरीत देशमुख साहेब आत्ता जो तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडलात की भले आता युद्धविराम आहे आणि जर समजा ही चर्चा सफल झाली आणि मग युद्ध पूर्णपणे थांबलं तरी देखील इराण आपलं प्रॉक्सी वॉर थांबवणार आहे का? दुसरी गोष्ट शॅडो वॉर जे आखाती युद्ध जे आहेत आखाती देश आहेत तिथं मात्र कुठे ना कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. भले इतर देशांना त्याचा जास्त फटका बसणार नाही पण आखाती देश मात्र कायम धगधगती राहतील हेच कन्क्लुजन साधारण. अमेरिका जोपर्यंत तिथून पूर्णपणे एक्झिट घेणार नाही बाहेर पडणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. आणि ही जी सूत्रे आहेत 10 कलमं जी इराणने दिलेली आहेत ही आयडियल आहेत. अमेरिका जेव्हा त्या टेबलवरती चर्चा करायला बसेल त्यातले किती द्यायचे किंवा माघार घ्यायचे आणि मग त्यानंतर हा संघर्ष वाढणार आहे का थांबणार आहे ही याची रूपरेषा ठरणार आहे. नक्कीच. चर्चेचा टेबल आहे पाकिस्तानमध्ये इस्लामाबादला 10 एप्रिलला त्यावर चर्चा होणार आहे. इराण आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाणार आहे आणि मग ज्या इराणनं टाकलेल्या ज्या लादलेल्या 10 अटी आहेत त्याच्यावर समोरासमोर चर्चा होणार आहे. आता त्यानंतर खऱ्या अर्थानं कळणार आहे की हे युद्ध पूर्णपणे थांबणार आहे की पुन्हा एकदा अल्पसा विराम घेऊन पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले करायला सुरुवात करणार आहे. तुम्ही मात्र पाहत राहा LS मराठी.